जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या हिल्लँड पोलीस स्टेशन मागील टेकडीवरील संरक्षण भिंत मागील पावसाळ्यात कोसळल्याने या ठिकाणी दुर्घटना घडली होती। आरपीआयचे विधानसभा युवा अध्यक्ष संतोष उबाळे यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून 14 लाखाचा निधी मंजूर करून आणलाय। आज आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। लवकरच येथील संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी संतोष उबाळे यांचे विशेष आभार मानले आहे। या उद्घाटन प्रसंगी आरपीआयचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। गेल्या पावसाळ्यामध्ये इथे नाल्याचा वाहत्या पाण्यामध्ये जरा कोसळण्यात आलं संरक्षण भिंत। त्या अनुषंगाने मी आयुक्त साहेबांना फोन केला आणि फोनद्वारे त्यांना सांगितलं आमच्या विभागामध्ये अशी घटना घडली आहे साहेब, तात्काळीने इथे लक्ष घालून इथे दुरुस्ती करण्यात यावं। तर आयुक्त साहेबांनी मला सांगितले की तुम्ही आमच्या नगरपालिकेला येऊन माझ्या ऑफिसमध्ये भेट द्या आणि मला ते दाखवा काय दुरुस्ती करायची। मग मी सन्माननीय अधिकारी आयुक्त साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिले इथले फोटो, व्हिडिओज वगैरे, इथल्या लोकांचा त्रास वगैरे। तर आयुक्त साहेबांनी तात्कालिक तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना इथं पाठवून याचे निरीक्षण करून मला सांगितलं लवकरात लवकर इथे तुम्हाला निधी देण्यात येईल आणि तुमचं इथलं लवकरात लवकर काम करून घेण्यात येईल। तर आज दिनांक 25 सन्माननीय आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त याचं भूमिपूजन करण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठी असते, सर्वसामान्यांच्या नागरिकांचे प्रश्न सोडवत असते। त्या अनुषंगाने आज आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे भूमिपूजन करण्यात आला आणि हा भूमिपूजन असे एकूण 7-7 लाखाचे 14 लाखाची ही निधी आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये वाढ करतील आयुक्त साहेबांनी असं मला गवाही दिली आहे आणि इथे लवकरात लवकर चांगले सीसी पॅसेज आणि संरक्षण भिंत बांधण्यात येईल एवढी गवाही देतो। जय भीम। पिछले 4-5 सालों से हम ये देखते आ रहे हैं कि संतोष उबाळे यहाँ पे जो हिल लाइन के पीछे पुलिस लाइन के पीछे जो टेकड़ी है वहाँ पे कितनी सारी समस्या है उसका निवारण करते रहते हैं। पानी की समस्या हो तो पानी का लाइन का भी काम करते रहते हैं और 1 साल पहले भी वहाँ पे भूमि पूजन किया था। आज फिर रामदास आठवले के जन्मदिन के उपलक्ष्य पे यहाँ पे जो परिस्थिति बहुत ही गंभीर चल रही है उसके नज़र के देखते हुए संतोष उबाळे ने काफ़ी सारी मेहनत करके 14 लाख की निधि पास की हुई है यहाँ पे सुविधा के लिए। और हम ये कहना चाहते हैं कि संतोष उबाळे हर धर्म और हर समाज के साथ रहता है। सिंधी समाज हो, उत्तर भारतीय हो, मागासार की हो, दीन दलित हो या मराठा समाज हो, सबके साथ में रहता है। और इन्होंने खुद की एक सृष्टि सीमा संतोष उबाळे फाउंडेशन तैयार की है सेवा के लिए। सिमरन सेवा एनजीओ का हमेशा ही साथ में रहते हैं। आने वाले टाइम में हम खुद की अपनी योजनाएं भी निकालेंगे और सरकार की योजनाओं का निकाल के यहाँ पे लोगों को सुविधा देंगे। जय हिंद, जय झूलेलाल, जय महाराष्ट्र, जय भीम। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।